हा हात जातोय माझा पूर्ण, हा बघा, हा माझा पूर्ण हात या खड्ड्यामध्ये जातोय. ही फक्त रस्त्यावरती पडलेल्या भेगा आहेत आणि या भेगांची आपण ही दृश्य पाहतोय. सरकार आज किती वर्ष भाजपाची सत्ता आहे तरी पण हा रोड होत नाही. इकडे पण तीच परिस्थिती ही, आणि ह्या खड्ड्यांमधून चाकरमानी प्रवास करणार आहे. आता 10-15 वर्ष झाले हा रोड करतात. किती? हा 10-15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले हा रोड करतात. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत. ह्या महामार्गावरती हे जे गाव लागलेलं आहे त्या परिसरामध्ये सध्या मी उभा आहे आणि थेट म्हणजे रायगड जिल्ह्यात आता प्रवेशच झालेला आहे. आणि रस्त्याची परिस्थिती काय, रस्त्याची दुरावस्था काय, हे आपण पाहणार आहोत. आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट लोकमतच्या माध्यमातून आज या संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाचा घेत आहोत. पहिला आपल्याला या ठिकाणी एक धक्कादायक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन की ते दृश्य दाखव. हा आरपाडा गाव आणि हा आरपाडा गावचा महामार्ग जो लागून आहे, या महामार्गावरील हे आपण दृश्य पाहतोय. कशा पद्धतीने ह्या रस्त्याला भेगा पडल्यात, कॉन्क्रीट जे आहे ते बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने गाड्या आणि मोठमोठी वाहनं हा खड्डा किंवा ह्या पडलेला संपूर्ण भेगा आहेत रस्त्याच्या, ह्या चुकवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ही आपल्याला एस.टी. महामंडळाची गाडी पाहायला मिळते. बघा कशा पद्धतीने हा नागरिकांचा प्रवास हा म्हणजे निर्विघ्न व्हायला हवा, परंतु हा विघ्नमय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई गोवा महामार्ग 500हून अधिक किलोमीटरचा आपल्याला म्हणजे जवळपास 500 किलोमीटरचा हा संपूर्ण महामार्ग मुंबई ते गोवापर्यंत आपल्याला असताना पाहायला मिळतो. गेली 18 वर्षापासून अनेक सरकारं ह्या महामार्गाने बघितली, अनेक सत्ताधारी ह्या महामार्गाने बघितले, अनेक राजकारणी ह्या महामार्गाने बघितले असतील. अनेकांनी आश्वासनं हीच दिली होती की आम्ही हा सुखमय प्रवास मुंबई गोवा महामार्गाचा करून देऊ. नागरिकांसाठी गणेश उत्सवाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईतून चाकरमानी ह्याच मुंबई गोवा महामार्गाचा वापर करत असतात. परंतु त्यांना नेमकं काय भेटणार ह्या महामार्गावरती, तर हे रस्त्यांवर पडलेल्या भेगा आणि या भेगांमध्ये होणारा नागरिकांचा प्रवास. काही टॅक्सी चालक आहेत तर जे रोज इथून प्रवास करत असतील, कदाचित आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आरपाडा गाव या ठिकाणी आपण आहोत सध्या आणि आपण काही टॅक्सी चालकांशी संवाद साधू. इकडे जे काही आपल्याला दृश्य पाहायला मिळालीत मुंबई गोवा महामार्गावरील, हा जो काही पहिलाच म्हणजे आरपाडा गावचा महामार्ग आहे तो त्या ठिकाणी खचला गेलाय, रस्ता खचतोय आणि हे दिसत असताना त्या ठिकाणी प्रवास जो आहे तो नागरिकांचा सुरू आहे. नमस्कार काका, कुठचं काय गाव काय? आरपाडा. आरपाडा म्हणजे ह्याच गावचं आहे? हेच गावचे. काय मग किती वर्ष झाली हा व्यवसाय करताय टॅक्सी? आता 20 वर्ष झाले. अच्छा, 20-1 वर्ष झाली तुम्हाला. काय नेमकी ही रस्त्याची दुरावस्था? आता 10-15 वर्ष झाले हा रोड करतात. किती? 10-15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले हा रोड करतात. मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त करण्यासाठी 18 वर्ष लागतायत, हा रोड बनवण्यासाठी 15 वर्ष लागतायत. हा, काय कोणी आश्वासनं दिली होती यावेळी? आता काय राजकारणी माणसं कोण देतात, कोण काय. निवडून पण आपलंच गाव देतंय की? आपलेच गाव देते निवडून, पण ते कामं झाली पाहिजे. काय मग आता म्हणजे प्रवास कसा होतो तुमचा, म्हणजे निर्विघ्न प्रवास होतोय का? आता गणपतीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतील गणेश उत्सव साजरा करण्यासाठी, त्यांचा प्रवास निर्विघ्न होईल? आता गणपती आलेत म्हणून थोडा रोड करतात. केली थोडी केली. इथं प्याज मारला, तिथं प्याज मारला. नाही मग आता नेमकं आता हा जो खड्डा पाहतोय, म्हणजे तुम्ही तर टॅक्सी चालवता, तुम्हाला तर हा रोज खड्डा बघायला मिळत असेल. दररोज हा पुलामध्ये किती आहेत, तिथे अभयारण्यात किती आहेत, ते भरपूर आहेत. मग हा टोल चालू केलाय, टोल कशाला चालू केलाय? असे टोल खड्डे चालू आहेत केलं. तर रस्त्याला. तेच ना, टोल बंद व्हायला पाहिजे खरं म्हणजे.
टोल बंद व्हायला हवा. पब्लिकने उठाव करायला पाहिजे. कधीपासून सुरू आहे हा टोल? आता 4 महिने झाले. 4 महिने झाले हा टोल सुरू आहे. हम्म. काय कितीतरी असे पैसे घेतले जातात, आकारले जातात? आपले फोर व्हीलरचे काहीतरी 125 रुपये आहेत. 125 रुपये फोर व्हीलरचे. हम्म. आणि स्थानिकांकडनं घेतात की नाही घेत? स्थानिकांमध्ये नाही घेत, इथले गावात 4-5 गावातील नाही घेत. तर हा खारपाड्यापासून पनवेलपर्यंत रस्ता बघितला ना, कुठे ना कुठे तरी खड्डा पडलेला आहे रस्त्याला. नवीन गाडी आम्हाला आता या रस्त्याचा सवय झाल्यामुळे कुठं खड्डा आहे काय ते समजल्यामुळे आम्ही लेफ्ट राईट थोडा चालतो समजा. पण नवीन गाडीवाल्याला आहे ना, तुम्हाला रस्ता हा पाठ हा झाला पाठ झालेला आहे. अच्छा. नवीन गाडीवाला ऍक्सिडेंटचं प्रमाण याच्यामुळेच म्हणजे एखाद्याला नाही समजला तिथं होतोय समजा अपघात. म्हणजे ऍक्सिडेंट हे होत आहेतच. म्हणजे हे रोज होत आहेत की कसं काय, म्हणजे प्रमाण? रोज नाही होत समजा, पण हप्त्यावरनं कुठे ना कुठे तरी आहे समजा. माणूस दगावला जातो या ऍक्सिडेंट मध्ये की काय नेमकी परिस्थिती? कधी कधी दगावतोय समजा, कधी कधी थोडक्यात वाचतोय समजा. मग नेमका हा आत्ता समोर मी खड्डा पाहिला अशा पद्धतीचा पाहिला बरेच आता तुम्ही त्या ब्रिजच्या कोपऱ्यावर पण गेलात तरी आहे, ब्रिज पलीकडे गेलात तरी आहे, पुढे गेलात तर इकडे आपटा फाटा पण आहे, तिथे पण रस्ता खराब आहे. किती दिवस झाले प्रवास करताय, म्हणजे वर्ष झालं असेल ना तुम्हाला या हो रस्त्यावर? हो हो काय वाटतं कसा आहे रस्ता? हा रस्ता बघितला तर खूपच खराब आहे. आता आता ह्या ठिकाणी मी हा खड्डा दाखवत होतो. हे कॉन्क्रीट जे आहे ते संपूर्ण बाहेर आलंय, रस्ता खचत चाललाय. ही संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती अशीच आहे की नेमकं काय घडतंय काय? बरेच वर्ष झाली ही परिस्थिती अशीच आहे. काय सरकार काय स्वतः काम करायला येत आहे? सरकारच्या माध्यमातून काय पुढाकार घेतला जातो? सरकार आज किती वर्ष भाजपाची सत्ता आहे तरी पण हा रोड होत नाही. काय नितीन गडकरी साहेब सुद्धा येऊन गेले होते. गडकरी साहेब येऊन गेले? गेले गेले होते. आता मधीतच राज ठाकरे साहेब सुद्धा आले होते. अच्छा. काय नेमकं म्हणजे पाहणी केली जाते पण काय सरकारच्या माध्यमातून काही पावलं उचलली जात नाहीत असं काही आहे? उचलली जात नाही पावलं. हे गावकऱ्यांचा म्हणजे नेमका प्रवास कसा होतोय? चाकरमान्यांचा तर जाऊ द्याचो, गावकऱ्यांचा पण हालत मध्येच प्रवास होते, एकदम खराबच प्रवास होते. गाड्या चांगल्या आहेत का? गाड्या सुद्धा चांगल्या राहत नाही. माणसंच चांगली राहत नाही तर गाड्या काय चांगल्या राहणार आहेत? कोण दगावलंय या खड्ड्यांमधून? बरेच असे प्रवासी दगावलेले आहेत खड्ड्यांमुळे. जे साहजिकच शासन पूर्णतः जबाबदार आहे. अनेक ठेकेदार या ठिकाणी पळून गेलेले आहेत. विशेषतः किती ठेकेदार पळून गेले? किमान 4 ते 5 ठेकेदार पळून गेलेले आहेत. या ठिकाणी अगदी मोठ्या मोठ्या गुन्हे दाखल झालेत का? कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या महामार्गाने अनेक बळी घेतलेले आहेत. अनेक जण आयुष्यभरासाठी पंगू झालेले आहेत. परंतु या ठिकाणी शासन एवढं निर्दयी आहे की याकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ नाही आहे. मी इथला शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने माझी भूमिका मांडतोय. इथल्या समस्या अगदी प्रत्येक वेळी गणेशोत्सव जवळ आलं की सत्ताधारी मंत्री संत्री सगळे या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर उतरतात. कोकणवासियांना खड्डेमुक्त प्रवास अशा घोषणा दिल्या जातात. परंतु नेहमीच कोकणवासियांच्या माथी या रस्त्याची दुर्दशा आणि त्यांच्या पाठीचा कणा अगदी खिळखिळा करणं हीच आतापर्यंतची भूमिका राहिलेली आहे. जवळपास हा 500 किलोमीटरचा हा महामार्ग आहे मुंबई ते गोवापर्यंत. परंतु हा महामार्ग कशा पद्धतीने याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. इकडे हा पहिलाच खड्डा होता रायगड जिल्ह्यामध्ये. आम्ही आल्या आल्या तुम्हाला दाखवतोय नेमकं आता पुढे अजून आम्हाला काय काय पाहायला भेटतं हे देखील आपण पाहणार आहोत. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.